महाराष्ट्रातील सत्ता हाती घेणार म्हणजे घेणार. गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरेंचा निर्धार. मनसे महाराष्ट्रासाठी उभी आहे, राज ठाकरेंचे विधान. राज्यामध्ये शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ड्रग्जची सर्रास विक्री. तरुण पिढी ड्रगच्या आहारी. ड्रगचा मुद्दा उपस्थित करत राज ठाकरेंकडून गृह खात्यावर प्रश्नचिन्ह. भारतानं इराणला साथ द्यायला हवी होती. भारतानं इराणच्या बाजूनं उभं राहायला हवं होतं. राज ठाकरे यांचं इराण अमेरिका युद्धावर वक्तव्य. खामेनींच्या मृत्यूनंतरही मोदींनी श्रद्धांजली वाहिली नाही, राज ठाकरे यांची टीका. राज ठाकरे यांचं इराण अमेरिका युद्धावर वक्तव्य. खामेनींच्या मृत्यूनंतरही मोदींनी श्रद्धांजली वाहिली नाही, राज ठाकरे यांची टीका. गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंकडून नव्या वेबसाईटची घोषणा. वेबसाईट लॉन्चमध्ये फक्त नवे विचार मांडता येणार. 27 विषयांचा वेबसाईटमध्ये समावेश. जिल्हा परिषदांमध्ये सत्तेबाहेर ठेवल्यानं भाजपविरोधात शिवसेनेत नाराजी. भाजपनं युती धर्म बाजूला ठेवल्याचा स्थानिक नेत्यांचा शिंदेंकडे आरोप. तर स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांमध्ये तणाव. नाशिक लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अशोक खरातची एसआयटी चौकशी. एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुतेकडून तब्बल 2 तास चौकशी. पहिल्याच दिवशी एसआयटी प्रमुख सातपुतेंनी खरातला घेतलं रडारवर. दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करून गोरखपूर एक्सप्रेस सुरू. कोकणातील प्रवाशांना डावलून उत्तर प्रदेशला जाणारी रेल्वे धावणार. अजून किती परप्रांतीय महाराष्ट्रात आणणार. संदीप देशपांडेंकडून संताप व्यक्त. राज्यामध्ये काही ठिकाणी सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा अवकाळी पावसाची हजेरी. सांगली जिल्ह्यामध्ये गारपिटीचा तडाखा. रस्त्यावर गारांचा खच. मालेगाव पालघरला सुद्धा झोडपलं. अलमट्टी धरणाची उंची वाढली तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला जलबुडीचा धोका. कृती समितीचा अहवाल. आत्तापर्यंत महापुरानं अलमट्टीचा बॅकवॉटरच कारणीभूत. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.